काय रे, काय झालं? आता काय केलं युवराजनी? तुला माहितीये तो ऑफिसमध्ये एका मुलाला घेऊन आला होता, पण तिथून तो सांगायला लागला हा त्या पार्टीचा आय विटनेस आहे ताई. तुम्हाला जे काही माहिती आहे ते आरामात सांगा. तिथे कोणतेही ड्रग्स वगैरे नव्हते. मग पोलीस का आले होते गरबा घ्यायला? एका पोलिसाने खिशातून एक ड्रग्सचं पॅकेट काढलं, एका मुलाच्या खिशात टाकलं आणि तो जोरात ओरडला ड्रग्स मिळाले म्हणून. मला असं वाटतं की हे स्पेशल क्राईम युनिट आहे ना, तोच एक मोठा झोल आहे. स्वतःला वाचवण्यासाठी हा कुठल्याही थराला उतरू शकतो. हेच ना. आणि वरून आरोप कोणावर करतोय? पोलीस डिपार्टमेंटवर, स्पेशल क्राईम युनिटवर. बरं, डिपार्टमेंटवर आरोप केले तर केले, वरून ही बातमी MNN वर दाखवायची म्हणत होता. अरे, या चॅनलला उभं करण्यासाठी आपल्या घरातल्या किती माणसांनी काय काय केलंय. हे घर MNN मुळे उभं आहे आणि हा ज्या चॅनलच्या जीवावर एवढी मजा मारतोय त्याच्याशीच प्रतारणा करायला निघालाय. कृतज्ञ हा एकच शब्द आहे त्याच्यासाठी. नाही, हे सगळं लवकरात लवकर थांबायला हवं, नाही तर ह्याचा परिणाम कुटुंबावर होईल रे. हा केदार खांडेकर असं काही होऊ देणार नाही. पण युवराज आता माझ्या टार्गेटवर आहे आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा हा त्याचा मोठा भाऊ त्याला देणार. आणि तुला माहितीच आहे, माझा नेम कधीच नाही चुकत. काय झालं? कुठे काय झालं? मस्त हो का म्हणालीस? असं म्हणजे? उपहासाने? अरे, उपहासाने नाही म्हणाले, खरं तेच म्हणाले. म्हणजे तू जे म्हणालास ते मला पटलं. तुझा नेम कधीच चुकत नाही, गुन्हेगारांच्या बाबतीत सुद्धा आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा. बॉस? अरे हो, आता तुला जी मुलगी आवडते ती तुला हो म्हणाली ना, म्हणून म्हणाले मी असं. बरं, कधी भेट घालून देणार आहेस तिची आणि माझी? लवकरच कळेल तुला बॉस. माझं प्रेम दुसऱ्या कोणत्याही मुलीवर नसून फक्त तुझ्यावर आहे. तू तिला सांगितलंस का की मला तिला भेटायचंय असं? नाही, म्हणजे तिची इच्छा नसेल तर नाही भेटणार आम्ही. म्हणजे मला काही हरकत नाहीये तशी. हो, काय हो? भेटणार आहे ती तुला, योग्य वेळ आली की. खरंच? आणि ती योग्य वेळ कधी येणार आहे? उद्या. उद्या?